नमस्ते. चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी काही ना काही इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे, जी सर्वांनाच उपयोगी असू शकते. तर हेल्थ रिलेटेड किंवा काही ना काही टेस्ट्स रिलेटेड म्हणजे मेडिकल टेस्ट्स रिलेटेड जी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे हेल्थसाठी, अशा काही माहितीचे व्हिडिओ जेव्हा जमेल तेव्हा मी बनवेन. आणि आता ॲज ऑफ नाऊ काही ना काही टॉपिक्स मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करेन. तर पहिलं म्हणजे जे 50+ आहेत किंवा 55+, 60+, ज्यांनी मेडिकल टेस्ट्स केलेल्या नाही आहेत खूप वेळापासून, त्यांनी मेडिकल टेस्ट्स करून पाहावं की म्हणजे ब्लड टेस्ट जे असतात CBC, त्यामध्ये व्हायटॅमिन B12 कमी आहे की प्रमाणात आहे हे सुद्धा कळतं. थायरॉईड टेस्ट म्हणजे T3, T4, TSH आणि बाकी ट्रायग्लिसराइड्स, अशा भरपूर ज्या ह्या टेस्ट असतात त्या टेस्ट करून घेणं. पहिलं आधी स्वतःच्या डॉक्टरना भेटणं, म्हणजे फॅमिली डॉक्टरना, आणि त्यांच्याकडे कागद असतो, एक पुरा लिस्ट लिहिलेली असते वेगवेगळ्या टेस्टची, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट वगैरे. तर त्यापैकी कुठले करून घेतले पाहिजे ते लोक ते त्या पेशंटसाठी टिकमार्क करून देणार डॉक्टर, आणि त्यानंतर मग एका लॅबमध्ये जाऊन ते टेस्ट केलं जाऊ शकतं. बहुतेक तर लॅबमधून घरीसुद्धा येतात ब्लड टेस्ट किंवा त्यासाठी, आणि युरिन सॅम्पल्स पण कलेक्ट करण्यासाठी. तर ह्या बेसिक टेस्ट केल्यानंतर खूप काही इन्फॉर्मेशन कळते डॉक्टर्सना. आणि जर काही टेस्टमध्ये इश्यूज असतील तर ते अजून पुढे, समजा हार्टच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर ते कार्डियक डॉक्टरकडे जाण्याबद्दलचा म्हणजे तुम्हाला सल्ला दिला जाईल, म्हणजे पेशंटला सल्ला दिला जाईल पेशंटबद्दल. किंवा ब्रेन रिलेटेड असेल तर न्यूरोलॉजिस्ट, किंवा बाकी काही दुसरे काही इश्यूज असतील तर त्याप्रमाणे डॉक्टर्सना भेटण्याबद्दल सांगितलं जाईल. तर हे सगळ्या गोष्टी हेल्थसाठी महत्त्वाच्या असतात, त्यामुळे ब्लड टेस्ट वगैरे इग्नोर करू नका. कोविड वगैरे तो टाईम जो होता तेव्हा खूप म्हणजे केअर घ्यावी लागत होती, त्यामुळे खूप म्हणजे गॅप पडत होती ह्या सगळ्या टेस्ट करण्यासाठी. पण हे सगळं करून घेतल्यामुळे आणि हवं तर मग सिनियर सिटीजन्सनी एक्सरे जेव्हा गरजेचं आहे तेव्हाच, फक्त एक्सरे काही परत परत करायला नको माझ्या मते तरी, कारण ते डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच केलं पाहिजे ऑब्व्हियसली. आणि परत परत मला नाही वाटत ते केलं पाहिजे. ECG जर रिक्वायर्ड आहे तर. आणि तर त्यामुळे कसं असतं ते कळतं डॉक्टर्सना की हार्टचं रिदम जे आहे ते बरोबर आहे की नाही आहे. आणि ते सुद्धा काही इश्यू असेल ECGमध्ये तर पुढे कार्डियक डॉक्टरना रेफर केलं जाऊ शकतं. कार्डियक डॉक्टर त्यांच्याकडे 2D एको नावाचं हार्टसाठी एक असते टेस्ट. तर ती 2D एको टेस्ट ती कार्डियक डॉक्टरांकडे असते. ते टेक्निशियननी नाही केली जात. म्हणजे जसं की युजली एक्सरे किंवा चेस्ट एक्सरे किंवा ECG हे टेक्निशियन करतात लॅब्समध्ये वगैरे. पण 2D एको ही जी टेस्ट असते ती डॉक्टर स्वतः करतात, कार्डियक डॉक्टर स्वतः करतात, आणि त्याच्यावरून त्यांना हार्टचं ओव्हरऑल कसं म्हणजे हार्ट फंक्शन करतं आहे तर ते कळतं. त्यामध्ये ब्लॉकेजेस वगैरे असं नाही कळत, ॲज मच ॲज इन्फॉर्मेशन दॅट आय हॅव. तर ते सगळं एन्जिओग्राफीमधून वगैरे कळतं. पण ह्याच्यामध्ये हार्टचं फंक्शन कसं आहे तर ते कळतं. साधारण 2,500 रुपये अशी फीज आहे 2D एको करण्यासाठी. आणि त्याआधी ते कार्डियक डॉक्टरची साधारण 2,000 फीज अशी आहे. 2,000 कार्डियक डॉक्टरची कन्सल्टेशन फीज, आणि 2D एको करण्यासाठी साधारण 2,500 अशी मुंबईमध्ये ॲज ऑफ नाव फीज आहेत. न्यूरोलॉजिस्टसाठी 1,000 मिनिमम किंवा त्यावर पुढे सुद्धा असू शकतात फीज मुंबईमध्ये. तर जस्ट ही पण इन्फॉर्मेशन दिली. बाकी ब्लड टेस्ट वगैरे मी जे सांगितले ते साधारण 5,000 ते 6,000च्या रेंजमध्ये वगैरे होऊ शकतात, डिपेंडिंग ऑन काय म्हणजे कुठल्या रिलेटेड म्हणजे सांगितलेलं आहे डॉक्टर्सनी, टिकमार्क करून दिलेलं आहे कुठल्या टेस्ट करायला.
तर ही जस्ट थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन मी दिली, थोडंसं कॉस्टिंग रिलेटेड पण इन्फॉर्मेशन दिली आणि 2D एकोबद्दल पण थोडंफार सांगितलं मी. तर आणि प्लीज एव्हरीवन ड्रिंक वॉटर रेग्युलरली ॲट रेग्युलर इंटरवल्स. वॉटर खूप, पाणी आपल्यासाठी खूप एक महत्त्वाचं पेय आहे, त्यामुळे ड्रिंक वॉटर आणि वॉर्म वॉटर किंवा रेग्युलर वॉटर प्रिफर करणे. थंड पाणी तर मी स्वतःसुद्धा पित नाही, फ्रीजमध्ये ठेवलेलं वगैरे पाणी मी पित नाही. एक्स्ट्रीम म्हणजे अनलेस एकदमच कुठे टुरिझमला मी बाहेर असेन किंवा रेस्टॉरंट्समध्ये असेन तरच कधी कन्झ्युम केलं जातं, पण बाकी घरात असताना वगैरे मी कोल्ड वॉटर पित नाही. अच्छा, व्हायटॅमिन B12, व्हायटॅमिन B9 बद्दल मी सांगतो. व्हायटॅमिन B12 हे बी कॉम्प्लेक्स ग्रुपमधलं एक व्हायटॅमिन आहे आणि आपल्या शरीरासाठी एक महत्त्वपूर्ण असलेलं व्हायटॅमिन आहे हे. आणि व्हायटॅमिन B12 चं प्रमाण जसं की मगाशी मी सांगितलं ते रक्ताच्या टेस्टमधून तपासलं जाऊ शकतं. आणि व्हायटॅमिन B9 म्हणजेच फॉलिक ॲसिड किंवा फोलेट हे सुद्धा आपल्याला शरीरासाठी महत्त्वाचं असतं. जेव्हा फोलेट हा शब्द वापरला जातो व्हायटॅमिन B9साठी, म्हणजे ते नॅचरल फॉर्ममधून आपल्याला फूडमधून, जे भाज्यांमधून किंवा अन्नातून जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा त्याला फोलेट म्हटलं जातं. आणि जेव्हा फॉलिक ॲसिड किंवा पिवळ्या रंगाच्या गोळ्या येतात सिंथेटिक फॉर्ममध्ये जेव्हा आपण खातो, म्हणजे गोळ्यांच्या थ्रू खातो, तेव्हा त्याला फॉलिक ॲसिड असं म्हटलं जातं. व्हायटॅमिन B12 ची गरज असते व्हायटॅमिन B9च्या प्रॉपर ॲब्झॉर्प्शनसाठी, शरीरात प्रॉपर ॲब्झॉर्प्शनसाठी. तर हे रिलेशन आहे व्हायटॅमिन B9 आणि व्हायटॅमिन B12 मधलं. व्हायटॅमिन B12 नॅचरल फॉर्ममध्ये जेव्हा असतं ते तर त्याला मिथिल कोबालामाइन असं म्हटलं जातं. जेव्हा नॅचरल फॉर्ममधून ते मिळवलं जातं तर मिथिल कोबालामाइन रिलेटेड च्या टॅबलेटसुद्धा येतात, म्हणजे नॅचरली एक्स्ट्रॅक्ट केलेल्या मिथिल कोबालामिन असं लिहिलेल्या. आणि काही टॅबलेट्स येतात ज्याच्यामध्ये सिंथेटिक फॉर्ममध्ये असतं. व्हायटॅमिन B12 बद्दल बोलतो आहे मी, त्याला सायनोकोबालामिन असं म्हटलं जातं. व्हायटॅमिन B12 जेव्हा सिंथेटिक फॉर्मच्या थ्रू मिळवलेलं असतं, त्या टॅबलेटमधून आपल्याला मिळतं, तेव्हा सायनोकोबालामिन असं म्हटलं जातं. आणखी इन्फॉर्मेशन तुम्ही आपल्या डॉक्टरांना भेटून घेऊ शकता. हा व्हिडिओ काही सल्ला म्हणजे औषधांचा नाही आहे, बट हेच आहे की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या काही व्हायटॅमिन्स वगैरे आहेत ज्या डॉक्टरांच्या, स्वतःच्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतल्या पाहिजे. कारण काय होतं की वर्षानुवर्ष जर समजा डॉक्टरांना भेटलंच नाही तर ह्याबद्दलची माहिती मिळत नाही. त्यामुळे ही अवेअरनेस करण्यासाठी हे मी सांगत आहे. न्यूरोबियन किंवा फोर्टे म्हणतात कोणी, नावाची सुद्धा एक टॅबलेट येते. त्यामध्ये व्हायटॅमिन B1, B6 आणि B12 सायनोकोबालामिन फॉर्ममध्ये आहे. आणखीन B1, B6 बहुतेक B1, B6 आणि आणखीन पण काही असतील त्यामध्ये. तर असे B1 असेल, B6 असेल, एक्झॅक्टली मला माहीत नाही, पण काही कॉम्बिनेशन्स आहेत त्यामध्ये व्हायटॅमिन Bचे. तर ही टॅबलेटसुद्धा डॉक्टरांना, आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विचारा, म्हणजे काही डोसेज किंवा घेऊ शकता, घेऊ नाही शकत. प्रत्येकाच्या म्हणजे हेल्थनुसार आहे, कोणाला सूट होणार, कोणाला नाही होणार. आय एम नॉट टेलिंग की डायरेक्टली घ्या, मीट युअर डॉक्टर आणि त्यानुसार तुम्ही विचारू शकता इन्फॉर्मेशन कसं काय घ्यायचं आहे ते. एक सोशल मेसेज देऊ इच्छितो इथे की जे लोक अल्कोहोल कन्झ्युम करतात तर काइंडली अल्कोहोल कन्झ्युम करणं स्टॉप करा. मी स्वतः कधीही अल्कोहोल घेतलेलं नाही आहे आणि ना कधी कन्झ्युम करणार. सिमिलरली दोज जे स्मोकिंग करतात त्यांना पण हे एक सोशल मेसेज आहे, काइंडली स्मोकिंग क्विट करा, सोडून द्या स्मोकिंग करणं. कारण ह्या दोन गोष्टींवर जो काही पैसा खर्च केला जाऊ शकतो त्या बदली भरपूर काही दुसऱ्या गोष्टी आहेत ज्यावर पैसे खर्च होऊ शकतात, केले जाऊ शकतात. जसं की शरीरासाठी चांगलं राहण्यासाठी व्हायटॅमिन B12 बद्दल मी आता बोललो, B9 बद्दल बोललो, हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इनटेक करणे. किंवा बाकीसुद्धा कितीतरी आयुर्वेदिक दुसऱ्या सप्लिमेंट्स असतात ज्या इनटेक केल्या जाऊ शकतात आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. तर म्हणजे कितीतरी काय काय आहे, म्हणजे मोरिंगा टॅबलेट्स आहेत, म्हणजे ड्रमस्टिकच्या रिलेटेड, ड्रमस्टिकच्या पानांपासून, म्हणजे त्या ड्रमस्टिकच्या झाडाच्या लीव्सच्या पानांपासून मोरिंगा, त्याच्यामध्ये ते खूप
महत्त्वाचं आहे शरीरासाठी मोरिंगा. नंतर असं भरपूर किती काही सप्लिमेंट्स आहेत. आवळा आहे, जे म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलं जाऊ शकतं. तर ह्या सगळ्या आणखीन कितीतरी गोष्टी, तर ह्या सगळ्यावर खर्च करून स्वतःला चांगलं ठेवणं हे बेटर आहे रॅदर दॅन म्हणजे अल्कोहोल किंवा स्मोकिंगवर खर्च करण्याऐवजी. म्हणजे त्याच्यावर खर्च करू नका, अल्कोहोल आणि ह्याच्यावर स्मोकिंगवर. हा एक सोशल मेसेज आहे जे अल्कोहोल किंवा स्मोकिंग करतात. तर 11वं मिनिट आहे हे व्हिडिओचं. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. आणि तुम्हाला जर फायनान्शियली सपोर्ट करायचं असेल चॅनलला तर तुम्ही काही स्मॉल अमाऊंट डोनेट करू शकता. चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी UPI ID मेन्शन केलेला आहे. डोनेशन इज नॉट कंपल्सरी ॲट ऑल, ओनली व्हॉलेंटरीली कोणाला इच्छा असेल तर काही ₹1, ₹2 किंवा काही एनी अमाऊंट दे कॅन डोनेट. चॅनल चालवण्यासाठी काही ना काही ऑब्व्हियसली वेळ इन्व्हॉल्व होतो, किती ना किती ऑब्व्हियसली फोन आहे, बाकी किती काय इलेक्ट्रिसिटी यूज होते. सो इफ यू फील व्हिडिओ वॉज युजफुल, प्लीज यू कॅन क्लिक ऑन द लाईक बटन. सो थँक्स फॉर वॉचिंग. असा पार्ट 2 व्हिडिओसुद्धा येणार, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. काळजी घ्या. टेक केअर.